पुण्याच्या हवेली तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र देहूमधील इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। अवघ्या काही तासांवरती संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाची वेळ येऊन ठेपलेली असताना संत नगरी देहूवरती मुसळधार पावसाचं सावट आहे। कालपासूनच पुणे घाटमाथ्यावरती पडत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। अजूनही इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती वारकऱ्यांनी देहू आळंदीमध्ये येऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी कालच केलेलं आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, देहूमधली सध्याची परिस्थिती काय आहे? कारण अवघ्या काही तासांमध्ये तुकारामांची पालखी बाहेर पडेल। सध्या पाऊस कितपत पडतोय आणि काय सूचना देण्यात आल्यात? आकांक्षा, खरं तर ज्या इंद्रायणी नदीवर मी सध्या उभा आहे, या इंद्रायणीचा खाट आज खरं तर भक्तांनी फुलून यायला पाहिजे होता, मात्र तो काठ पाण्याच्या पुराने फुलून आलाय ना। आपण बघताय की इंद्रायणी नदी जी देहूवरनं पुढे आळंदीला जाते आणि माझ्या मागं संत तुकाराम महाराजाचा देहू मंदिर आहे, जिथून काही वेळाने देहू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे। त्याच ठिकाणी आपण बघतोय की अगदी मंदिराच्या पायऱ्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। ज्या ठिकाणी आपण हे दृश्य बघतोय, इथे येणारे वारकरी हे सकाळी येऊन या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्नान करत असतात। आपले पाय या इंद्रायणी नदीमध्ये बुडवून पुढे मंदिरामध्ये जाऊन तुकाराम महाराजांचं दर्शन घेत असतात। त्याच वारकऱ्यांना मात्र इथं आता प्रतिबंध घालण्यात आला आहे आणि आपण बघतोय की पोलिसाशिवाय कुणीही घाटावरती नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं आवाहन केलं होतं की आळंदी आणि देहूमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांनी पुण्यामध्येच थांबावं आणि त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळताना पाहायला मिळत आहे। कारण आम्ही सकाळी ज्यावेळी पोहोचलो देहूमध्ये, त्यावेळी अगदी तुरळक वारकरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणारे वारकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात। मात्र आता जरी पावसानं थोडीशी उघडीप दिली असली तरी जे पाणी आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे, जे जुना पूल होता देहूमधला, इथपर्यंत पाणी येऊन पोहोचलंय। अगदी रात्री तर पाणी या पुलाला सुद्धा लागलेलं होतं आणि हा पाण्याचा फ्लो बघतोय आपण। खरं तर जे लोक मागच्या अनेक वर्षापासून देहूमध्ये येत आहेत, प्रस्थान सोहळ्याला येत आहेत, त्या सगळ्या मंडळीचा अनुभव वेगळा आहे। कारण प्रस्थान सोहळ्याला पाऊस पडतोच, मात्र तो पाऊस अगदी अंगावर घेत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे वारकरी पंढरपूरकडे जात असतात। आता मात्र 2021 नंतर 5 वर्षानंतर अगदी मोजक्या वारकऱ्यांसोबत हा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। असं म्हणतात की आषाढी वारीला जाणाऱ्या भक्तांमध्ये असे काही भक्त असतात जे पंचक्रोशीत राहतात आणि ते या प्रस्थान सोहळ्याला अगदी दरवर्षी हजेरी लावत असतात। काय वाटतं? नक्कीच, त्यामुळे दरवर्षीच हे सगळेजण हजेरी लावत असतात। मात्र सध्याची पावसाची परिस्थिती जर पाहिली, त्यामुळे वारकऱ्यांना या ठिकाणी येऊ नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।